थंडी वाजते, घरात थांबलं तर गरम होतं, म्हणजे दोन्ही पण सिच्युएशन अशा आहेत. आणि आजच्या दिवसाचं जे रुटीन आहे ते काही ठरलेलं नाही आहे, कुठे जायचं, काय करायचं वगैरे असं काहीच नाही आहे. आणि कालच्या दिवशी मी व्लॉग बनवला नव्हता, फक्त एक रेसिपी शेअर केली होती, पालक पुलावची रेसिपी शेअर केली होती डिटेलमध्ये. तुम्ही माझ्या चॅनलवरती लास्ट व्हिडिओ जो आहे तर तो पाहू शकता. आणि ॲक्च्युली तो व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा होता, तो मी काल अपलोड केलेला. आणि काल जो आहे तो डेली रुटीनचा व्लॉग बनवला नाही, त्यामुळे आज डेली रुटीनचा व्लॉग बनवत आहे. आणि ते पण डायरेक्टली कॅमेरासमोर बोलून बनवत आहे, कारण असं होतं ना, कधी कधी मला टाईम भेटत नाही. मी शूट करते पण व्हिडिओ एडिटिंगला टाईम भेटत नाही, कारण पिल्लूचं करायचं असं, त्रिशाला तसं स्कूलला सुट्टी आहे, पण पिल्लूमुळे एडिटिंगला टाईम भेटत नाही आणि व्हिडिओ एडिटिंग करायला खूप टाईम लागतो. त्यामुळे मी ठरवलं आहे, मी जवळपास अर्धा ब्लॉग तरी डायरेक्टली असा बोलून बनवणार आहे. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि तुम्ही पाहू शकता मी रेडी झालेली आहे. मला जायचं आहे वर्कआउटला. मला घाम पण येतो आहे घरामधून, ॲक्च्युली फॅन बंद केलेला आहे मी. आणि बाहेर खूप अंधार आहे. आणि थंडीचे दिवस आणि उन्हाळ्याचे दिवस जर कम्पेअर केले तर थंडीच्या दिवसामध्ये या टाईमला खूप जास्त अंधार असतो आणि उन्हाळ्यामध्ये थोडा थोडा उजेड पडलेला असतो. तर आता जर बाहेर गेलं ना तर असं वाटेल की 6 वाजले असतील थंडीच्या दिवसातले, पण ॲक्च्युली आता वाजलेले आहेत 5:30 आणि मला जायचं आहे वर्कआउटसाठी. तर मी तयार झाले आणि पिल्लू पण झोपलेला आहे, सगळे झोपलेले आहेत. त्रिशाचे पप्पा पण जिमला गेलेत. आणि कधी कधी कसं होतं ना, मी तयार होते, रेडी होते, मला निघायचं असतं आणि पिल्लू उठून बसतं. आणि आज जे आहे तर ते झोपलेलं आहे. आणि आज मी वर्कआउटची दुसरी बॅच करणार आहे, ॲक्च्युली 5ची बॅच करणार नाही. त्यामुळे आय होप पिल्लूने नको उठायला, ॲटलिस्ट 6:15 मी गेल्यानंतर उठलं तरी चालेल, मग आई हँडल करतील त्याला. सो पाहूयात आजच्या दिवसामध्ये काय घडतं ते. काहीही ठरवलेलं नाही आहे, काय होणार, कसं होणार, कुठे जायचं, काय करायचं, पण जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत कंटिन्यू करा. पाहू शकता किती अंधार आहे. सकाळचे वाजलेले आहेत 5:30. गुड मॉर्निंग त्रिशा. तर मी वर्कआउटवरून घरी आले आणि आजचं जे वर्कआउट होतं ना तर ते एवढं एनर्जेटिक होतं. अक्षरशः जेव्हा वर्कआउट सुरू होतं तेव्हा मी एवढा जास्त घाम आला होता, मला माझं टी शर्ट पण ओलं झालं होतं आणि एवढं गरम झालं होतं की मी 5 मिनिटासाठी हॉलच्या बाहेर गेले होते. आणि आता घरी आले तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता एवढा घाम मला आलेला आहे. आता मी डायरेक्टली फ्रेश होणार आहे आणि आज भरपूर कामं आहेत जी मला करायची आहे. मेन म्हणजे आज त्रिशाचं ॲडमिशन करायचं आहे आणि त्रिशा जस्ट आता उठलेली आहे, म्हणजे जस्ट उठली ती. आणि पिल्लू खाली खेळते आईसोबत, आईला देवपूजा करू लागते आणि भरपूर कामं आहेत बाहेरची जी की आज करायची आहेत मला. मेन म्हणजे त्रिशाचं ॲडमिशन जे की आज काहीही झालं तरी करायचं आहे. ती आता जाणार आहे सिनियर KGला आणि तिचं सिनियर KGचं ॲडमिशन करायचं आहे. त्रिशा गुड मॉर्निंग, से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ॲडमिशन करायचं आहे ना? यस. चलो फोटो फिर. चला तर आता लवकर फ्रेश होते आणि आता ॲडमिशन करायला पण जायचं आहे, ब्रेकफास्ट पण करायचा आहे, भरपूर कामं आहेत जी करायची आहे. हाय गुड मॉर्निंग. मी आज स्कूलमध्ये जाणार आहे ॲडमिशन करायला. हां, तू कोणत्या क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे तुला आता? सिनियर KG. सिनियर KGला ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. ॲक्च्युली तिला कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचं होतं आणि तिची इच्छा होती की तिला डायरेक्टली बोलायचं आहे, सो त्यामुळे तिने आज फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे बोलण्याचं. हॅप्पी ना? हॅप्पी. येस. चल मग आता लवकर फ्रेश होऊ आपण.
आणि इथे तुम्ही पाहू शकता पिल्लू जे आहे तर ते आईला पूजा करू लागतंय. म्हणजे त्याचं हे रोजचंच आहे की उठलं की आई जेव्हा पूजा करत असतात तेव्हा आईच्या बाजूला जाऊन तो थांबतो. आणि पूजा करणं तर दूरच, तो आईची पूजा जर 15 मिनिटात होत असेल तर आईची पूजा अर्ध्या तासात होईल एवढं काम जे आहे तर ते आईचं वाढवून ठेवतो. आणि आता घरातली सकाळची सगळी कामं झाल्यानंतर आजचं दिवसाचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे त्रिशाचं ॲडमिशन, जे की मस्ट होतं आजच्या दिवसासाठी. मग आधी ते करण्यासाठी गेलो. आणि त्रिशाचं ॲडमिशन लवकर करण्याचं कारण हेच की तिचं आता स्कूल जे आहे तर ते आम्ही चेंज केलेलं आहे. सिनियर KGला, ज्युनियरला ती दुसऱ्या स्कूलमध्ये होती आणि आता तिला दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलेले आहे. आणि त्यामुळे तिचं ॲडमिशन जे आहे तर ते एप्रिल मंथमध्येच लवकर करून दिलं, कारण की CBSE बोर्ड जो आहे तर तो सगळीकडे कंपल्सरी झालेला आहे आणि त्याचं जे एज्युकेशनल इयर असतं तर ते एप्रिलमध्येच स्टार्ट होतं ॲक्च्युली. सो त्यामुळे तिचं ॲडमिशन जे आहे ते लवकर करणं मस्ट होतं. सो त्यामुळे मग तिचं ॲडमिशन केलं आणि त्यानंतर घरी आलो. त्यानंतर घरी येते वेळेस तिला दिसला उसाचा रस, आणि तिला जर उसाचा रस दिसला तर मग थांबावंच लागतं, कारण तिचा एवढा फेवरेट आहे की उसाचा रस तिला रोज जरी दिला ना तर ती कधीच कंटाळणार नाही, एवढा तिला आवडतो. आणि त्यानंतर थोडासा उसाचा रस जो आहे तर तो आम्ही घरी आणला होता, कारण आईला एक आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलं होतं की उसाचा रस जो आहे तर तो कानासाठी खूप गुणकारी असतो, लाईक औषध मेडिसिनसारखं वर्क करतो तो. आणि याच्या आधी पण आईने हे केलं होतं जेव्हा त्यांचा कान दुखत होता, आणि मग त्यामुळेच थोडासा उसाचा रस आम्ही घरी घेऊन आलो आणि मग कानामध्ये टाकला, कारण कानामध्ये टाकल्याने जे कानाशी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असेल तर ते बरे होतात असं आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलं होतं. आणि ते खरंच आहे, आम्ही ते नेहमी वर्क करतो जर कान दुखला तर. आणि त्यानंतर लगेच स्वयंपाक करायला घेतला. आणि जेव्हा कधी मी स्वयंपाकाला लागते ना तर तेव्हा मला भाजी बनवण्याचं कसलंही टेन्शन नसतं. म्हणजे फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या आणलेल्या असतील त्या ऑलरेडी नीट करून किंवा कट करून जे आहे तर ते ठेवलेल्या असतात. ॲक्च्युली ते माझ्या सासूबाईंचं काम आहे. जेव्हा कधी घरामध्ये बाजार येतो, भाजीपाला येतो, तेव्हा प्रत्येक भाजी त्यांनी निसून कट करून व्यवस्थित अशी डब्यामध्ये पॅक करून ठेवतात, जेणेकरून मग मी स्वयंपाकाला जेव्हा लागते तेव्हा मग पटकन माझा स्वयंपाक जो आहे तर तो लवकर होतो. म्हणजे सकाळी त्रिशाला स्कूलला जायचं असतं किंवा बाकी सर्वांचा नाश्ता वगैरे असतो, तर भाजीपाला जो काही असेल, मिरच्या असेल, मिरचींचे देठ काढून ठेवणं, परत फ्लॉवर असेल, मेथी असेल किंवा मग गवारीची शेंगा, कोणतीही भाजी असो त्या स्वच्छ धुवून कट करून अशा डब्यामध्ये पॅक करून ठेवत असतात. त्यामुळे माझा स्वयंपाक पण जो आहे तर तो लवकर होतो. आणि सकाळी टिफिनची घाई असते त्यामुळे त्रिशाला पण भाजी बनवायची असते, तिची भाजीच वेगळी बनवते, बाकी सर्वांची वेगळी बनवते आणि कधी कधी सर्वांची एक पण बनवते. पण मग कधी कधी होतं 2-3 भाज्या बनवाव्या लागतात, तर तेव्हा मग रेडी टू यूज असलं ना तर मग जास्त परेशानी होत नाही. आणि इथे ना आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवत होते फ्लॉवरची भाजी, आणि जी की त्रिशाच्या पप्पांना खूप आवडते, त्यामुळे आज मग मी फ्लॉवरची भाजी बनवत होते. आणि फ्लॉवरची भाजी जर बनवली ना तर मग वरण भात आणि तोंडी लावायला फ्लॉवरची भाजी. मग इथे चपाती जरी नसेल ना तर तरी पण चालतं, कारण सर्वांना फ्लॉवरची भाजी खूप आवडते. सो त्यामुळे मग मी आज फ्लॉवरची भाजी बनवणार होते. फ्लॉवरची भाजी मी आधी गरम पाण्यामध्ये उकळून घेते, त्यानंतर फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो 2च टाकते. त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण किंवा वगैरे असं काहीच टाकत नाही, फक्त कांदा टोमॅटो जो आहे तर तो बारीक चॉप करून टाकते. आणि त्यानंतर जे आपले घरचे बेसिक मसाले असतील तर ते ॲड करत असते. जास्त असं गरम मसाला वगैरे जास्त यूज करत नाही, कारण सुकी भाजी जर असेल ना तर वरण भातासोबत तोंडी लावायला छान वाटते. आणि वरण भात जर असेल तर मग एखादी भाजीच कंपल्सरी मी तोंडी लावण्यासाठी एक सुकी भाजी तर बनवतेच. आणि आज त्यामध्ये बनवणार होते तीच म्हणजे फ्लॉवरची भाजी, जी की सर्वांना खूप आवडते. आणि यानंतर वरण भात बनवला होता, वरणाला पण फोडणी द्यायची होती आणि वरणला आज फोडणी देणार होते. तर त्यामध्ये मी लसूण आणि मिरची जी आहे तर ती बारीक कुटून, त्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकायचे, ते बारीक कुटायचे आणि त्याला वरणाची फोडणी द्यायची. तर असं जे वरण आहे ना तर ते खूप टेस्टी लागतं, मला ते वरण खूप आवडतं. आणि इथे ना आता माझी फ्लॉवरची भाजी आहे तर ती ऑलमोस्ट रेडी झाली होती. दुपारचं जेवण करायचं होतं, सकाळपासून बाहेर होतो आम्ही, नाश्ता वगैरे सर्व तर घरी केला होता, पण त्यानंतर त्रिशाचं ॲडमिशन होतं आणि भरपूर अशी बाहेरची जी कामं होती ती केली होती. आणि आम्ही घरी आलो होतो 1 वाजता आणि दुपारी एवढी जास्त भूक लागली होती स्वयंपाक करण्याचा, पण इथे मला कंटाळा आला होता. पण कामं एवढी दिसत होती पुढे की ती करावीच लागणार होती. आणि त्रिशा जी आहे तर ती स्टडी करत बसली होती आणि पिल्लू जे आहे तर ते झोपलं होतं, त्यामुळे इथे मग तिचा स्टडी होईपर्यंत आणि पिल्लू झोपेपर्यंत मला माझी बाकीची सर्व कामे जी आहे तर ती करून घ्यायची होती. आणि त्यामुळे मग भाजी जी आहे ती शिजत होती, कुकर पण लावलेलं होतं आणि माझ्याकडे जरा वेळ होता, त्यामुळे लवकर लगेचच किचन ओटा जो आहे तर तो क्लीन करून घेतला. आणि ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लगेचच्या लगेच जर क्लीन केला ना तर नंतर परेशानी होत नाही, त्यामुळे लगेचच्या लगेच ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या मी लगेचच क्लीन करून ठेवत असते. त्यामुळे जरासा वेळ पण भेटतो स्वतःसाठी. आणि आता दुपारच्या वेळी ना जरा वेळ भेटल्यानंतर मला स्वतः
स्वतःसाठी स्वतःच मी माझंच पेडिक्युअर करणार होते. म्हणजे आज पहिल्यांदाच करणार होते ते मी, आणि याच्या आधी पण एक वेळेस केलेलं होतं, पण त्याला भरपूर दिवस झाले आणि आज ठरवलं होतं की आज घरीच करायचं. कारण पिल्लूमुळे ना जास्त बाहेर जाणं होत नाही आणि पार्लरमध्ये तर जाऊच शकत नाही, कारण पिल्लूला पण बघायचं असतं आणि त्याला बघत बघत जर घरी जर मी करू शकते आणि त्यामुळे जर माझे पैसे वाचले असतील तर मग घरी करायला काही हरकतच नाही. आणि इथे ना स्वयंपाक होण्याच्या आधीच पिल्लू जे आहे तर ते उठून बसलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकतात तो आता एवढा बदमाश झाला आहे की तो आता सोफ्यावर चढतो आणि सोफ्यावरून चढून खिडकीमध्ये पण चढतो. आणि मग त्याला आधी जेव घातलं आणि त्याचं जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि परत नंतर अर्धा तास झोका हलवून त्याला झोपवलं, कारण मला आज स्वतःसाठी थोडासा टाईम द्यायचा होता, पेडिक्युअर करायचं होतं. आणि मग सगळे झोपल्यानंतर मी पेडिक्युअर करायला घेतलं. आणि इथे ना मी बादलीमध्ये कोमट पाणी घेतलं, त्यामध्ये खडे मीठ असतं, कोणी त्याला जाडं मीठ पण म्हणतं, ते मीठ घेतलं, भरपूर असं मूठभर त्यामध्ये मीठ टाकलं कोमट पाण्यामध्ये. आणि ना या पाण्यामध्ये आता आपल्याला थोडंसं टाकायचं आहे शॅम्पू. माझ्याकडे ना घरामध्ये सध्या शॅम्पू अवेलेबल नव्हता, त्यामुळे ना मी इथे फेस वॉश जो होता तर तो यूज केलेला होता. आणि आता या कोमट पाण्यामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिट जे आहे पाय टाकून बसायचं आहे. आणि इथे ना पाय टाकल्यानंतर एवढं छान वाटत होतं की मला 15 ते 20 मिनिटासाठी इथे झोप लागून गेली होती. त्यानंतर 15-20 मिनिटानंतर उठले. ॲक्च्युली 15-20 मिनिट नाही तर जेव्हा डोळा उघडला तेव्हा अर्धा तास झालेला होता जवळपास. म्हणजे 15 ते 20 मिनिटासाठी ठेवलं तरीही चालतं, पण मी सकाळपासून एवढी थकले होते की मला झोप लागून गेली आणि मग अर्धा तासाची एवढी छान झोप जी आहे ती माझी झाली होती. त्यानंतर ना घरातल्याच काही वस्तू आहेत त्याच्यापासूनच मी पेडिक्युअर बनवलं होतं. इथे ना ब्रश होता जो की कोणी यूज नव्हतं करत, भरपूर दिवस झालेले होतं पडून होता, मग तोच ब्रश घेतला आणि त्याच ब्रशच्या साहाय्याने ना मी आपले जे पूर्ण नेल्स असतात तर ते क्लीन करून घेतले. जी नखामध्ये जे घाण वगैरे असते, साईड जे कानेकोपरे वगैरे नाही का नखांचे, तर ते सर्व असे क्लीन करून घेतले. आणि त्यानंतर ना आता छान असे पाय जे आहेत तर ते क्लीन करून घ्यायचे. आणि त्यानंतर एक ब्रश भेटतो जो की मी जेव्हा मला फर्स्ट टाईम करायचं होतं घरच्या घरी पेडिक्युअर, तर तेव्हा मी तो ब्रश जो आहे तर तो विकत आणलेला होता. ॲक्च्युली घरी पेडिक्युअर करण्याचं याच्या मागचं कारण म्हणजे ना जेव्हा मी फर्स्ट टाईम गेले होते पार्लरमध्ये पेडिक्युअर करण्यासाठी, तेव्हा पेडिक्युअरचा रेट जो आहे तर तो होता 1000 रुपये. आणि पेडिक्युअरसाठी 1000 रुपये घालणं मी तर नाही घालू शकत. तुम्ही मला इथे कंजूस म्हणाल किंवा तुझ्याकडे पैसे नसतील किंवा मग तुम्ही काहीही म्हणलं नाही इथे मला चालेल, पण पेडिक्युअरसाठी मी 1000 रुपये घालू शकत नाही. कारण जर मला जर घरी येत असेल तर मी घरी करणं अफोर्डेबल ठरेल मला एक वेळ, पण मग पाय धुण्यासाठी 1000 रुपये देणं मला तरी परवडत नाही. तुम्ही मला कंजूस म्हणा मला चालेल, पण मग मी नाही केलं, रेट ऐकला आणि मग तिथेच म्हटलं की नाही मला करायचं नाही, जस्ट मी प्राईस जे आहे तर ते रेट जे आहे तर तो विचारला होता. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर यूट्यूबवरती पाहिलं आणि स्वतःचंच पेडिक्युअर जे आहे तर ते केलं होतं, पण त्याला भरपूर दिवस झाले 2-3 वर्षापूर्वी. आणि तेव्हाच पेडिक्युअर करण्यासाठी एक 15 की 20 रुपयाचा असं काहीतरी एक मी ब्रश आणला होता टाच घासण्यासाठी. आणि तोच ब्रश जो आहे तर तो मला आज इथे यूज झालेला होता. म्हणजे बाहेरून आणलेली एकच गोष्ट होती पेडिक्युअर करण्यासाठी, ती म्हणजे तो 15 रुपयाचा ब्रश. आणि तोच ब्रश 3 वर्षानंतर परत आज मला कामी येणार होता, कारण भरपूर दिवस झाले, म्हणजे जसं सेकंड बेबी झाला तेव्हापासून स्वतःकडे एवढं दुर्लक्ष झालं होतं की इवन क्लीनअप असेल किंवा मग फेशियल असेल ते सुद्धा वेळेवर करणं होत नाही. पण आता पिल्लू मोठं झालं तर असं ठरवले की स्वतःकडे खूप जास्त दुर्लक्ष झालं आहे आणि आता स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळेच मी ना आता वेट लॉस जर्नी, माझी जी वेट लॉस जर्नी आहे जी मी स्टार्ट केलं आहे, स्वतःसाठी चॅलेंज केलेलं आहे, त्याचे पण काही शॉर्ट्स जे आहे ना तर मी नेहमी अपलोड करत असते. फर्स्ट डे, सेकंड डे, 4th डे, आता 1 वीक होईल जवळपास मी स्वतः चॅलेंज केलं होतं वेट लॉसचं. आणि 1 वीकमध्ये ना मी 1 kg जे आहे तर ते लॉस केलं होतं. त्याचं पण जे डिटेल्स असेल तर ते मी शॉर्ट्समध्ये शेअर करत असे, तुम्ही एकदा नक्की पाहू शकता. आणि मी ठरवलं आहे की आता आहे ना स्वतःसाठी थोडंफार जगायचं आहे, कारण आता 2 बेबी आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. त्यांचं स्कूल असेल किंवा मग बाकी भरपूर गोष्टी असतात ज्या की एक हाऊसवाईफला लक्ष द्यावंच लागतं त्या गोष्टींकडे. पण ह्या गोष्टींकडे लक्ष देताना कधी कधी आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो आणि मला ते करायचं नव्हतं. त्यामुळे मग मी आता ठरवले की ॲटलिस्ट 1 मंथमध्ये एकदा तरी स्वतःचं स्वतः का होईना घरच्या घरी करायचं आहे, जेणेकरून पार्लरमध्ये पण जायची गरज नाही, पैसे पण वाया घालण्याची गरज नाही आणि स्वतः केलं तर एकदम बेटर हवं तसं आपण करू शकतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता माझे जे पाय जे आहेत तर ते इथे सर्व क्लीन झालेले होते. आणि मी ज्या पद्धतीने केले मी ते एक्सप्लेन तर नाही केलं, पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि इथे माझे नेल्स वगैरे सर्व काही क्लीन झालं होतं. जसं पार्लरमध्ये ग्लो येतो ना
तसं त्याच टाईपमध्ये खूप सुंदर असा पायाला माझ्या इथे ग्लो आलेला होता. आणि यानंतर ना लास्ट स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर किंवा मग वॅसलिन जर असेल तर एकदम बेटर, कारण हे वॅसलिन जे आहे तर ते खूप म्हणजे इफेक्ट करतं पायावरती आणि लगेच आपले पाय जे आहेत दिसायला लागतात. आणि एवढ्या कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मी तुम्ही पाहिलं त्या पद्धतीने मी माझं पेडिक्युअर जे आहे तर ते केलं होतं. चला तर आता नवीन असाल ना तर आधी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि आता व्हिडिओ इथेच मी एंड करते. भेटूया लवकरच छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.